विमल बोलो जुबा केसरी। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? यावर्षी पेरणीला सुरुवात झाली, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही, पीक विमा मिळाला नाही मागचा सुद्धा। काय भूमिका असणार आहे? नाही, एक तर सरकारकडून शेतकरी संपूर्णपणे दुर्लक्षित केला गेलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर 28% फक्त पीक कर्ज वाटप झालेलं आहे आणि पेरण्या बऱ्याचशा लोकांच्या होऊन गेल्या। पीक कर्ज हे पेरणीसाठी मिळत असतं, पण पेरणी झाल्यावर जर तुम्ही सोंगायच्या वेळेला पीक कर्ज दिलं तर पीक कर्जाचा फायदा काय? राष्ट्रीयकृत बँका फाईल फेकून देतात शेतकऱ्यांच्या, कर्ज भरताना गोडगोड बोलतात आणि नंतर मात्र कर्ज देताना टाळाटाळ करतात, त्याच्यामध्ये फाटे फोडतात। जिल्हा बँकांची तीच अवस्था आहे आणि आमचे सेव्हिंगचे किंवा माल विकून आलेले जे पैसे आहेत हे परस्पर कर्ज खात्यामध्ये वळती करण्याचं काम या राष्ट्रीयकृत बँका अनधिकृतपणे करतायत। पुनर्गठन सुद्धा बँका करायला तयार नाही, बोंब उठलेली आहे। सरकारचा काही वचक राहिलेला नाहीये, फक्त वांजोट्या बैठका घेतात। यांचं फक्त निवडणुका कशा जिंकता येतील आणि विधानसभेच्या तयाऱ्यांमध्ये सत्ताधारी व्यस्त आहेत। यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही, शेतकऱ्यांना यांनी पुरतं वाऱ्यावर सोडलेलं आहे। काल आणि परवा म्हणजे 22 जूनला आणि 23 जूनला बारामती येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। त्या बैठकीला तुम्हाला बोलवण्यात आलं होतं? नाही, मला त्या बैठकीचं काही निमंत्रण नव्हतं आणि मला कल्पना नसल्यामुळे त्या बैठकीला जाण्याचा काही प्रश्नच येत नाही। काय म्हणजे तुमचं आणि राजू शेट्टीचं गेल्या अनेक वर्षा म्हणजे दिवसापासून पटत नाही, खरं कारण काय की तुम्ही नाराज आहात की ते तुमच्यावर नाराज आहेत? ते पटत नाही असं नाही, काही तात्विक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत किंवा आता ते त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे। कार्यपद्धतीबद्दलचे काय दोष माझ्या मनामध्ये होते ते मी अनेक वेळा बोललेलो आहे, त्यामुळे वारंवार तो विषय चघळण्यामध्ये काही अर्थ नाही। त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या। कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातली पहिली विधानसभेची एक जळगाव-जामोदची उमेदवारी जाहीर झाली प्रशांत डिक्करांची। तुम्हाला माहिती आहे या संदर्भामध्ये? नाही, मला काही माहित नाही। राजू शेट्टी साहेब खूप मोठे नेते आहेत, ते देश पातळीवरचे नेते आहेत। त्यांनी ठरवलं तर ते महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा एकाच वेळी लढू शकतात स्वतंत्रपणानं आणि देश पातळीवर सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये ते जागा लढू शकतात स्वतंत्रपणानं। मग त्यांच्याबद्दल मी काय बोलू? आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। लोकसभेला तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढली, या आता पुढच्या काळामध्ये विधानसभा लागणार आहेत, तुम्ही तुमचे काही कार्यकर्ते विधानसभेसाठी उभे करणार आहात का आणि तुम्ही स्वतः लढणार आहात का? नाही, मी आता एक आठवड्याभरामध्ये माझ्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, माझ्यासाठी जी जी मंडळी धावली, त्या सगळ्यांना मी एकत्रित करून ते लोक जे म्हणतील माझे समर्थक किंवा माझ्यासोबत काम करणार माझे सहकारी, तसं मी करणार। सामान्य माणूस जे म्हणेल ते मी करणार, मी माझ्या मनानं नाही करणार काहीच, कारण माझी लढाई ही सामान्य माणसासाठी आहे। सामान्य माणसाचा आदेश माझ्यासाठी शिरसावंदी राहील। जनतेने म्हटलं लढा तर मी 100% लढेल, जनतेने म्हटलं थांबा तर मी थांबेल, जनतेने म्हटलं याला उभं करा संधी द्या तर मी त्याला संधी आम्ही देऊ। शेवटी आमचं आता एक पॉलिटिकल वोट बँक आमची उभी राहिली, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची, तरुणांची। त्यामुळं ते लोक जे म्हणतील, सामान्य जनता जे म्हणेल ते होईल। या आठवड्यामध्ये त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ। तुमच्या मनात आहे का की मी विधानसभा लढली पाहिजे म्हणून? कसं आहे की राजकारणात आपल्या मनात काय आहे हे महत्वाचं नसतं, सामान्य जनतेच्या मनात काय हे महत्वाचं असतं। त्याच्यामुळे आणि मी लोकशाही मानणारा माणूस आहे, मी काय बाकीच्यांसारखी हुकुमशाही करणारा नाही, आदेश देणारा माणूस नाही। मी सामान्य जनता सांगेल, माझे कार्यकर्ते सांगतील, माझे सहकारी सांगतील, माझे समर्थक सांगतील ते मी करेन। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।